जनता विद्यालय कुंभारडे विद्यालयात विद्यार्थ्यांची सामुदायिक प्रतिज्ञा। मकर संक्रांत सणाच्या अनुषंगाने मुलांना पतंग उडवण्याची आवड असते। त्या दृष्टीने बाजारात उपलब्ध असलेल्या नालन मांजाचा वापर पतंग उडविण्यासाठी केला जातो। या नालन मांजामुळे गंभीर जखमी होण्याच्या घटनांत मोठी वाढ होतीये, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। शाळा महाविद्यालयात विद्यार्थी आम्ही नालन मांजा वापरणार नाही अशी प्रतिज्ञा घेत आहेत। जनता विद्यालय कुंभारडे विद्यालयातील विद्यार्थी नालन मांजा विरोधी मोहिमेत सहभागी झाले। विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहित प्रकाशकर यांनी नालन मांजा हा पर्यावरणाला घातक आहे असं सांगितलंय। तसेच अनेक नागरिक जखमी झालेत तर अनेक पक्ष्यांचाही बळी गेलाय, तरी देखील हा मांजा नष्ट होत नाही। विद्यार्थ्यांनी पतंग उत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा। नालन मांजा वापरणं व विक्री कायद्याने गुन्हा आहे। शिवाय सामाजिक हेतू विचारात घेता नालन मांजा कोणी वापरत असेल तर त्यास तो न वापरण्याबाबत सांगावे असं आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहित प्रकाशकर यांनी केलंय। यानंतर विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती हिरे मॅडम यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांना नालन मांजा न वापरण्याची प्रतिज्ञा आणि शपथ दिली आहे। या विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते। पशु पक्षी यांच्या जीविताला धोका उत्पन्न होतो। अनेकांच्या नायलॉन मांजामुळे जीव जातो।